तर मंडळी आम्हाला जाताना दिसले जंगलात अनेक माकडे आणि भरपूर काही, तर ब्लॉग बघा पुढे। नमस्कार मंडळी, तर आज आपण जाणार आहे प्री वेडिंग फोटोशूटसाठी। तर आमची तयारी चालू आहे। आमची दीदी आणि बायको आपल्यासाठी स्पेशल नाश्ता तयार करत आहे। पोहे केले आपल्यासाठी, आता पोळ्या चपात्या बनवायचं चालू आहे। तर आता आपण बघू शकता आणि बाकी सर्व मग काय चपात्या करताय। कुठे जायचं आपल्याला प्री वेडिंगसाठी? भंडारदरा हां आणि रंदाफॉल। भंडारदरा आणि रंदाफॉलला जायचंय। तर आपले बाचेराव आता चांगोळ करून बाहेर आलेत। चला बाचेराव, नवीन नवीन कपडे घाला, चला 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 या चला। टॉवेल कुठे आहे तुमचा? टॉवेल कुठे आहे बाळा? तर बाकीच्यांचा नाश्ता चालू आहे। अजय सर नाश्ता करणार होते पण काय आलं, थोडंच खाता येते कारण त्यांना काल रात्री जास्त खाल्ला असं वाटतंय त्यांना आणि एसटीडीटी झाली त्यांना। नाश्ता कसा लागतोय तुला? कसं लागतोय? छान छान। हा ओके। कपडे आहेत का तुझे? फिरायला जायचंय ना? काय रे, फिरायला जायचंय ना आपल्याला? ओके कर ए ओके ओके चालेल। तर आता सर्व नाश्ता करण्यासाठी बसलेत। आवरा लवकर, हा नको घेऊ, चल मग। तर मंडळी आता सर्व तयार झालेले, अजय भाऊ वगैरे सर्व आहेत। आपला बाचेराव गाडीत जाऊन बसलेत। तर आता आपण निघणार आहे प्री वेडिंगसाठी। तर चला आता निघूया, चलो बाय। तर आता आम्ही प्री वेडिंगसाठी चाललो आहे मंदिरामध्ये शूट करण्यासाठी आणि अकोलेमध्येच आहे ते मंदिर आणि जाऊ राहिलो आता। तर चला आता पुढे जाऊया आपण। आलो आहे सर्व इथं, दर्शन घेतलं मंदिरात आणि आता आपण तयारीला लागणारच आहे। तर चला आता काढूया आपण व्हिडिओ फोटो। तर आम्ही आता आलेलो आहोत। ये नाही इथे ना, ये बोल ओके ओके, बोल ओके। मग मी तुला चॉकी देईल। हा आपल्या फोटोग्राफरने सुरुवात केली आता फोटो काढण्यासाठी। हां 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 आपला अजून एक दुसरा फोटोग्राफर आहे। किती फोटो काढले आतापर्यंत? दोन। नाईस नाईस। घेऊया मग आपण पण कॅमेरा। तर मंडळी आम्ही आलेलो आहोत इथे प्री वेडिंग शूट करायला। अकोलेमध्ये हे मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे। जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही पण येऊ शकता। लोकेशन आम्ही नंतर तुम्हाला सांगू। तर तुम्ही आता ना ते मंदिर पूर्ण बघा कसं आहे काय। तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा। आम्ही आमच्या बाचेरावला सुद्धा आणलंय। कसं आहे पिक्चरमध्ये भाऊ आम्हाला फुल सपोर्ट करणार आहे ना? करशील ना? हो ना? ओके म्हण ओके म्हण ओके म्हण ओके बोल ओके बोल। बाकी यांचा फोटोशूट चालू आहे। अजय सर काढतोय आता, बाकी आता आम्ही तयारी करायला आलो। चलो तर आता काढूया। हां मंदिराची चावी ये हमारे भरोसे पे छोड़ के गए, ऐसे खुला नहीं छोड़ सकता। मंदिर ओपन आहे। चावी आपल्याकडे दिली होती। शूट झालेला आता आम्ही आता लॉक करतोय मंदिर आणि आता आम्ही चाललोय दुसऱ्या लोकेशनला। ये हमारे भरोसे पे छोड़ के गए। चलो मिलेंगे आप। तर साईडला असं आहे आणि हे मंदिर आहे। अजय सर दरवाजा लावत त्यांच्या ताब्यात सगळं दिलं होतं।
मंदिर सकाळी 9 ते 12 पर्यंत ओपन राहील. जी काही फी असेल ती तिथे देऊन टाकायची. आता आपण दुसऱ्या लोकेशनवर जाणार आहे. आता भेटूया दुसरीकडे. चलो बाय. मित्र कपल चाललेलं आहे, तुम्ही बघू शकता. रोशन भाऊ पळू राहिले दोघं पण. पॅकअप पॅकअप. ये हमारे छोटे भाचे लाओ. ओके. चावी कुठे गाडीची? दिली. गायत्री तर आता आम्ही सर्व चाललोय दुसऱ्या लोकेशनला. सर्व आहोत आम्ही इधर. ये बैठे. चलो टाटा. तर मंडळी आता आमचा एका ठिकाणी शूट झाला आहे. तर आता आम्ही नाश्ता करण्यासाठी घरी आलो आणि सर्व वडापाव आणि सँडविच खाऊ राहिले. अजय सर आपले फ्रेश व्हायला गेलेत आणि मी पण आता नाश्ता करायला बसतोच. आता आम्ही अमृतेश्वर या ठिकाणी आलेलो आहे, म्हणजे रंधा वॉटरफॉलच्या तिथं आलो आहे. तर आमच्याकडून आता किती पर हेड 30 रुपये, म्हणजे 6 जणांचे 180 आणि आपल्या गाडीचे 100 रुपये एक्स्ट्रा, म्हणजे 280 रुपये असं आपली पावती फाडलेली आहे. आता बघू शकता इथं तुम्ही, आता सर्व रेट इथं दिलेलं आहे. आता जाऊया आपण वरती. चलो भेटूया वरती. बाय बाय. आता आम्ही रंधा वॉटरफॉलकडे आलोच आहे, पण खराब रस्ता आहे आणि आपली गाडी खाली टेकल म्हणून आमच्या मॅडम आणि आम्ही उतरलेलो आहे. गाडीचे शॉकअप्सर थोडे जाम झालेत म्हणून आम्ही आता उतरलोय सर्वजण. जाऊया आता पुढं. गाडी दिली पाहिजे. हा बरोबर आहे. येऊ दे ना. एक टायर याच्यावरती ठेव, फक्त एक टायर याच्यावर ठेव. तर अजय सर आहेत, काय विषय ना. अजय सर असल्यावर काही टेन्शनच नाही. ईश्वर मंदिर इथं आता बाहेरचं नजारा बघू शकता तुम्ही. तर आम्ही गाडी शेजारी लावली आणि मध्ये एंट्री करायची. बाकी मंडळी चालली पुढं. आता निघालोय मी पण त्यांच्या मागं मागं. सगळं आलोय. आता आपण दर्शन बाबतीत एक्सपिरियन्स खूप खराब. हां, आणि प्राणी खूप बघायला मिळतो. खूप खराब एक्सपिरियन्स होता. म्हणजे रस्ता एक साईडचा तयार होता, एक साईडचा डायरेक्ट खराब. आणि दोन्ही साईडच्या गाड्या एकच ठिकाणी यायचे. अवघड झालं होतं. तर आता जाऊ दे, आपण पोहोचलोय. काय रे बाळा? पप्पा चलो तर आपण चहा वगैरे काहीतरी पिऊया. तर आमचं शूट वगैरे करून झाले. मग आम्ही इथं नाश्ता करण्यासाठी बसलोय सर्व. भजी वगैरे घेतल्या आणि थोड्या वेळाने आम्ही निघणार आहे. एवढंच दाजींचा कॉल आला होता, म्हणजे तुमच्यासाठी काय बनवू म्हटलं, पावभाजी वगैरे बनवून ठेवा. आता आम्ही घरी गेल्यावर मस्त पावभाजी का आमच्या सचिन दाजींच्या हातून. तर चला आपण जाऊया आता नाश्ता करून. तुम्ही दुखी असाल तर तुमच्यापेक्षा जास्त दुखी माणूस किरण आहे, त्याला फोन लावा. बिचारा सिम कार्ड त्यांनी चेंज केलं. अरे मला लय कसं तरी वाटतं रे. तर मंडळी आता आम्ही घरी आलोय. खूप लांबून प्रवास केलाय, थकलोय. आणि आमचे दाजी आमच्या आधी आले होते, त्यांनी स्पेशल आमच्यासाठी पावभाजी बनवून ठेवली आहे. थँक्यू दाजी पावभाजी बनवल्याबद्दल. बघू शकता तुम्ही पावभाजी. चलो. आणि ही आमची भाचीराव. काय रे खात नाही तू? खात नाही पावभाजी? नाही. सध्या ते IPL पावर आले, विचारत आहे कोणती टीम जिंकल ते. चलो तर आजचा ब्लॉग इथंच समाप्त करूया. बाय बाय, गुड नाईट.